मिरचीच्या प्लॉटमध्ये आहे. सेटिंग हे बघू शकता तुम्ही. अतिशय जबरदस्त जो प्लॉट आहे का सेट झालेला आहे. आता इथे हे बघा, त्याचबरोबर इथे हे बघा, पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता. अतिशय जबरदस्त जे आहे का सेट झालेला आहे. मालही जबरदस्त लागलेला आहे. असाच जर आपल्याला प्लॉट चालू ठेवायचा असेल, माल जर चालू ठेवायचा असेल तर आपण जे आहे का खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त फुटवा वाढवणं खूप गरजेचं आहे. फॉस्फरसची मात्रा वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन अतिशय देणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थ्रिप्स नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहे की थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आपण कुठलं कीटकनाशक वापरलं पाहिजे. थोडक्यामध्ये जसं विचार केला आपण तर एक्सपोनस किंवा आपण जे अल्टिमेर आहे, अल्टिमेर आपण घेऊ शकता. अल्टिमेर 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे, एक साधारणपणे 50 ml पर्यंत. आणि त्यामध्ये आपण फॉस्माईटचा वापर करू शकतो. फॉस्माईटमध्ये इथिफॉन नावाचा जो घटक असतो तर त्याचा जरी आपण वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आपल्याला त्याचा फायदा होतो. 200 लिटर पाण्यासाठी आपण एक साधारणपणे 500 ml पर्यंत जे आहे का ते घेऊ शकतो. दोन्ही औषधी एकत्रित करून जर आपण व्यवस्थित फवारणी मारली तर थ्रिप्सवरती त्याचबरोबर लाल कोळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय जबरदस्त जे आहे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना समजा मिरची पिकाची लागवड केलेली असेल तर त्यांना जे आहे का आपण शेड्यूल देऊ शकतो. व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. आपल्या प्लॉटचे फोटो जर पाठवले तर त्या थ्रू जे एक आपण बघून शेड्यूल देऊ शकतो. अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.